हा क्षण तुम्ही कधीच पाहिला नाही। 24 गावात फिरणारी, 1 महिना चालणारी पालखी। 2026 ची पहिली होळी म्हणून मी आणि मयूर निघालो त्याच्या आत्याच्या गावी रत्नागिरी जिल्ह्यातला सर्वात मोठा पालखी सोहळा पाहायला। गुहागर तालुक्यातील पेवे गावची ग्रामदैवता श्री केदारनाथ झोलाई देवी पालखी सोहळा। नमस्कार मित्रांनो, मी आहे वैभव आणि या वर्षीच्या शिमग्यामध्ये मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक अनोखी सिरीज। असा असतो कोकणी शिमगा। फागपंचमी पासून सुरू होणारी ही पालखी 12 गाव आणि 12 कोंड म्हणजे तब्बल 24 गावात फिरते आणि जवळपास 1 महिना देवी स्वतः भक्तांच्या घरी जाऊन आशीर्वाद देते। आणि आज मी पहिल्यांदाच हा अनुभव घेणार आहे, कारण कोकणात शिमगा हा फक्त सण नाही, ही आहे आपली परंपरा, आपली संस्कृती आणि आपली ओळख। इथे देवाला मंदिरात शोधत नाही, देव स्वतः भक्तांच्या घरी येतो त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला। ढोल ताशांचा गजर, गावकऱ्यांचा उत्साह आणि देव आलाय म्हणत प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारी श्रद्धा, हे सगळं अनुभवायला शब्द अपुरे पडतात। शहरात आपण सण साजरे करतो, पण कोकणात सण जगले जातात। इथे प्रत्येक घर, प्रत्येक माणूस आणि प्रत्येक रस्ता देवाच्या स्वागतासाठी सज्ज असतो। आणि म्हणूनच कोकणचा शिमगा म्हणजे फक्त उत्सव नाही, ती आहे एक भावना जी मनाला शांत करते। आजचा हा अनुभव फक्त व्लॉग नाही, तर आपल्या संस्कृतीचा एक छोटासा प्रवास आहे। चला तर मग अनुभवूया आपला शिमगा, आपली ओळख। बहरले शिमगाया सणाला, आस लागली आई तुझे रूप पाहण्याला। देव माझा 1 वर्षानं येतो भेटीला, आनंद लागाव खांदा देतो पालखीला। चरणाशी येतो आई आशीर्वाद घ्यायला, भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवा